हिस्ट्रीमधून तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे. हो सर. 12वीला सायन्स होतं, मग BA का घेतलं? सर मी 12वी नंतर D.Edला ॲडमिशन घेतली. ओके. घरच्यांनी सांगितले की आर्थिक परिस्थिती थोडी कमकुवत असल्याने इंजिनिअरिंगचा खर्च जो आहे तो झपावणार नाही म्हणजे, आणि मला पण त्यावेळेस थोडं घरच्यांच्या मतांनी मी ऐकलं आणि नंतर मी D.Ed केलं. तर कुठल्या स्कॉलरशिपचा वगैरे फायदा घेता आला असता? घेता आलं असतं, पण त्यावेळेस सर ती पाहिजे त्या प्रमाणामध्ये अवेअरनेस खेड्या भागामध्ये नव्हती. ओके. असं. सध्या काय करता तुम्ही? सध्या सर मी GST विभागामध्ये राज्यकर निरीक्षक या पदावर कार्यरत आहे सर. तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये MSW केलेलं आहे? नाही सर, MSW हो सर, एकदम बरोबर. ओके. राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली तुकडोजी महाराजांना? सर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पदवी ही भारताचे पहिले राष्ट्रपती माननीय डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिलेली. ओके. सबके लिए खुला है मंदिर यह हमारा असं म्हणतात. हां सर. आजची मंदिरं सगळ्यांना खुली आहेत का? हो सर, सगळ्यांना, सगळ्या धर्मियांनाच, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना तिथं खुले आहे ते मंदिर. तुकडोजी महाराज खंजिरी वाजवत होते का? हो सर. तुम्ही बघितली का खंजिरी कशी असते? हां, खंजिरी पण बघितली आहे सर. तुमच्या भागामध्ये सत्यपाल महाराज आहेत, माहिती आहे का? हो सर. ते 7 खंजिरी घेऊन भजन करतात. बरोबर सर. तुम्ही ऐकलंय का ते? मी प्रत्यक्ष त्यांचं भजन पण ऐकलेलं सर. ऐकलेलं आहे? हो, पाहिलेलं पण आहे. ग्रेट. तुम्ही GST डिपार्टमेंटमध्ये काम करता? हो सर. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून हे पद होतं. हो. आता GST ऑफिसर म्हणून ओळखलं जातं, बरोबर का? नाही सर, त्याला आता स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून ओळखले जाते. आधी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर होता. अच्छा, स्टेट टॅक्स. हां सर. ओके. हा जो टॅक्स आहे हो. हा विविध त्याचे दर आहेत. बरोबर सर. विविध दर असण्याचं कारण काय? सर याच्यामध्ये वेगवेगळ्या टॅक्स जे आहे, म्हणजे GST हा एक अप्रत्यक्ष कर आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. ओके. त्याच्यामध्ये जेवढे काही इनडायरेक्ट टॅक्सेस होते म्हणजे स्टेट आणि सेंट्रलचे, ते सगळे एकत्र केले आणि त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे टॅक्सेस होते. तर त्याच्यामुळे मग काय केलं की याच्यामध्ये 4 प्रकारचे रेट याच्यामध्ये प्रामुख्याने ठेवलेले आहे. तसा तो 0 रेट हा पण एक रेटच आहे. ओके. हां सर. तुमची भूमिका काय असते? म्हणजे कलेक्शन करण्याची असते का की कसं काय हो करता सर, तुम्ही? आम्ही याच्यामध्ये प्रामुख्याने कलेक्शनसाठी आम्ही जे काही संबंधित टॅक्सपेयर आहे त्यांना वेगवेगळ्या नोटीस जे आहे, नोटीस बजावण्यासाठी जे आमचे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आम्ही त्यांच्याशी हितगुज करतो की यांनी टॅक्स पे केलेले आहे, त्यांना आपण नोटीस काढावी का. त्यांनी जर सहमती दिली तर आम्ही त्यांना नोटीस पण काढतो. प्रत्यक्ष फील्ड व्हिजिट पण करतो. म्हणजे ॲक्च्युली बिझनेस चालू आहे की नाही चालू आहे त्या टॅक्सपेयरचा, कुठला बिझनेस करतो तो, ते पण आम्ही चेक करतो सर. लोकसेवा हक्क अधिनियम तुमच्या ऑफिसला लागू आहे का? हो सर. एखाद्याने GST नंबर मागितलेला आहे किंवा त्यासाठी नोंदणी केलेली आहे, तो किती दिवसात दिला जातो? 7 दिवसाच्या अंदर त्यांना तो म्हणजे तसं तर 7 दिवसाच्या अंदरच द्यावा लागतो, परंतु काही अपरिहार्य कार्य असेल तर 30 दिवसामध्ये त्यांना तो द्यावा लागतो सर. अच्छा. GST नंबर जो असतो तो किती आकडी असतो? सर तो 15 डिजिटचा असतो. त्याच्यामध्ये झेडचा उल्लेख आहे. झेड म्हणजे सर तो एक म्हणजे राखीव आहे, तो राखीव आहे. हां. त्याचा काही उपयोग नाही? त्याचा भविष्यामध्ये काहीतरी उपयोग होईल सर. होईल. अच्छा. स्टेटची नंबर असतात ते कुठल्या स्थानी असतात? सुरुवातीचे जे 2 डिजिट आहे सर ते स्टेटसाठीच वापरले जाते, वेगवेगळ्या स्टेटसाठी वेगवेगळे आहे. ओके. तुमचं प्रमोशन काय म्हणून होऊ शकतं? सर माझं प्रमोशन हे स्टेट टॅक्स ऑफिसर म्हणून होऊ शकतं. अच्छा. तुम्ही जे काही MSW केलेलं आहे ते रेग्युलर मोडमध्ये होतं का? हो सर. पारंपरिकमध्ये होतं. अच्छा. मग त्याच्या 2 पद्धती सांगा. प्रत्यक्ष पद्धती 2च. समाजकार्याच्या. सर व्यक्ती सहकार्य ही एक समाजकार्याची प्रत्यक्ष पद्धत आहे. दुसरी म्हणजे गटकार्य ही सुद्धा एक समाजकार्याची प्रत्यक्ष पद्धत आहे. तुम्ही D.Ed पण केलेला आहात? हो सर. तुम्ही BA पण केलेला आहात. प्रायमरी टीचरसाठी तुम्ही प्रयत्न केले होते का? सर मी D.Ed हे घरच्यांच्या म्हणजे इच्छेनुसार केलेलं होतं, परंतु माझा प्राथमिक कल हा टेक्नॉलॉजीकडेच होता. एक तर इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जायचं होतं, परंतु ते नाही होऊ शकलं. निर्यातीवर GST आकारता येतो का? नाही सर, जे निर्यातीवर जे काही जेवढंही आपण एक्सपोर्ट करतो त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा GST हा लावला जात नाही. पॉपकॉर्नवर GST आहे का? पॉपकॉर्नवर सर वेगवेगळ्या स्वरूपाचा GST लावला जातो. कसं? उदाहरणार्थ सर नॉन लेबल म्हणजे प्री लेबल किंवा तुम्ही त्याच्यावर प्री पॅकिंग जर असेल किंवा लेबल कुठलेही पॅकेज वगैरे नसेल तर त्याच्यावर तुम्ही 5% GST लावू शकता. ते जर प्री पॅकिंग आणि लेबल असेल तर त्याच्यावर तुम्ही 12% GST लावू शकता. आणि मेडिसिनवर GST आहे का? सर मेडिसिनवर GST नाही आहे की 5% म्हणजे आहे. मेडिसिनवर 5% GST आहे का? अच्छा.
तुम्ही डिपार्टमेंट काम करता, जे काही ऑफिशियल काम असतं, हो सर. क्लरिकल काम आहे असं म्हणायचं का याला? म्हणजे क्लरिकलचा पण थोडा अंश त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये. आणि फील्डवर्क पण आहे. वेलफेअरचा कुठलाही संबंध याच्याशी नाही असं म्हणूया का? सर वेलफेअरचा अप्रत्यक्ष संबंध या डिपार्टमेंटशी आहे असं आपण म्हणू शकतो. कसं म्हणता येईल उदाहरण? जसं की जेवढं काही आम्ही टॅक्स कलेक्ट करतो तो राज्याच्या कोषागार विभागामध्ये जातो आणि त्याच कोषागार विभागाच्या माध्यमातून जो काही निधी दिला जातो सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाला, त्याच निधीतून वेगवेगळ्या स्वरूपाचे जे उपक्रम आहे हा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग राबवतो. तो असा अप्रत्यक्ष संबंध येतो सर. एप्रिल महिन्यात खूप कलेक्शन झालेलं आहे जीएसटीचं. हां सर. याची एक कारण सांगा फक्त. याच्यामध्ये सर मार्च एंडिंग असतो, त्याच्यामुळे आमचा प्रत्येक टॅक्सपेअरला म्हणजे आम्ही सूचना देतो की तुम्ही सगळे जे काही रिटर्न्स आहे ते 31 मार्चच्या आधी तुम्ही फुलफिल करा. तर त्याच्यामुळे तो एप्रिलला आपल्याला त्याचा इम्पॅक्ट तो दिसतो सर. अमरावतीच्या खासदार कोण आहे? सर अमरावतीचे खासदार माननीय बळवंत वानखडे हे सध्या विद्यमान खासदार आहे. अच्छा, तुम्ही अमरावतीला जाता का? हो सर. आता सध्याची पोस्टिंग कुठल्या शहरात आहे? सध्याची पोस्टिंग ही मुंबई मध्ये बांद्रा या ठिकाणी माझी पोस्टिंग आहे सर. अच्छा. अमरावती तुमचा पश्चिम विदर्भचा भाग आहे. हो. किती जिल्हे आहेत विभागामध्ये तुमच्या? माझ्या विभागामध्ये सर 5 जिल्हे आहे. ओके. ज्या प्रमाणात पुणे मुंबईचा विकास झाला तसा विदर्भाचा विकास झालेला नाही आहे. हां सर. मग विदर्भ वेगळा करणं हेच त्यावर उपाय आहे असं वाटतं का तुम्हाला? सर कुठलेही विदर्भ वेगळा करणं हा काही एकमेव पर्याय त्याच्यावर नाही आहे. आतापर्यंत म्हणजे याच्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजना ज्या आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून राबवल्या जात आहे. जसे की विदर्भ पाटबंधारे विभाग आहे, हा सुद्धा एक विदर्भाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी बजावताना दिसतो. लेटेस्टमध्ये समृद्धी महामार्ग आहे, म्हणजे हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, याचा सुद्धा विदर्भाच्या विकासामध्ये जो वाटा आहे, म्हणजे विकासामध्ये वाटा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. सामाजिक न्याय दिन कधी साजरा करतो? सर सामाजिक न्याय दिन हा 26 जूनला साजरा करतो आपण. ओके. आणि सामाजिक न्याय विभागाचं ब्रीद वाक्य काय आहे? सर न्याय, समता आणि एकात्मता. एकात्मता. हां. तुम्ही विवाहित आहात का? नाही सर. ओके. GST डिपार्टमेंट राबवत असलेल्या अभय योजनेविषयी माहिती सांगा. अभय योजनेविषयी सर हा अभय योजना एक प्रकारचं GST म्हणजे ज्यांचं बॅक आहे, म्हणजे GST ज्यांनी भरलेलं नाही त्यांना एक प्रकारे काही गोष्टीमध्ये सवलत देऊन आपण त्यांना तो टॅक्स भरण्यासाठी आपण प्रोत्साहित करतो. त्यासाठी एक ही अभय योजना आहे. बरेच व्यापारी टॅक्स चोरी करतात. हो. त्यासाठी काय करता येऊ शकतं? टॅक्स चोरी करण्यामध्ये म्हणजे GST नंबर जो आहे प्रत्येकाला म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे GST नंबर घेतो. त्यावेळेस ते जे टॅक्स पेअर आहेत त्या ठिकाणी GSTचा म्हणजे कर चोरी होण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसते. परंतु यासाठी आपण प्रत्येक वेळेस GSTR 3B, GSTR 1A, 2A हे सगळं व्यवस्थित प्रत्येक महिन्याला जर भरून घेतलं तर GSTचं जे कर चोरीचं प्रमाण आहे वेळेवर जर भरून घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये कर चोरी जी आहे ते आपण थांबवू शकतो. अमरावतीच्या प्रमुख समस्या कोणत्या सांगता येतील? अमरावतीच्या प्रमुख समस्या प्रामुख्याने म्हणू शकतो सर की कुपोषणाची समस्या ही प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट या विभागामध्ये आपल्याला दिसते. आदिवासी बांधवांच्या सुद्धा आरोग्याशी रिलेटेड, रोजगाराशी रिलेटेड समस्या त्या ठिकाणी अमरावती विभागामध्ये आपल्याला आहे. त्यानंतर सध्याच्या काळामध्ये उष्माघात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उष्णतेची लाट आणि त्याच्यामुळं दुष्काळजन्य परिस्थिती ही सुद्धा एक प्रामुख्याने अमरावतीमध्ये भेडसावत असलेली समस्या आपल्याला त्या ठिकाणी सांगू शकतो. पंजाबराव देशमुख यांचं काय योगदान आहे? सर पंजाबराव देशमुख यांचं अमरावतीच्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि पर्यायाने देशाच्या विकासामध्ये सुद्धा खूप मोठं असं योगदान आहे. ते 1952 ते 62 या काळामध्ये राज्य कृषी मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी पदभार स्वीकारलेला, म्हणजे पद त्यांनी भूषवलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठी क्रांती केलेली आहे. जसे की श्री शिवाजी शिक्षण संस्था याची स्थापना त्यांनी 1932 केली आणि खूप मोठं वटवृक्ष शिक्षण संस्थेचं त्यांनी विदर्भामध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा महाराष्ट्राच्या भागामध्ये त्यांनी निर्माण केलेलं आहे. थँक्यू सर. हॅव अ नाईस डे.